हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा क्षेत्रातील हजारो शिक्षकांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला। तर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वामध्ये 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्ताने कळमनुरी तालुक्यातील जवळपास 3000 शिक्षक आणि शिक्षिका यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। तर यावेळी शिक्षकांना साडी चोळी आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी आमदार संतोष बांगर यांच्या वतीने सर्व शिक्षकांना मान सन्मान मिळावा यासाठी मी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आणि यापुढेही असा सन्मान सोहळा ठेवण्यात येईल असं आमदार संतोष बांगर यांनी न्यूज मराठी 24/7 शी बोलताना सांगितलं। मी समजतो की मी माझ्या सर्व गुरुजनांचा या ठिकाणी मान सन्मान करू शकलो, कारण की या ठिकाणी मोठ्या संख्येने माझ्या सर्व गुरुवर्जन या ठिकाणी सकाळी 11 वाजल्यापासून तर आता दुपारी 3 वाजले या मोठा सोहळा या ठिकाणी पार पडलाय। या ठिकाणी ज्या माझ्या माता बहिणी होत्या त्यांना सुद्धा साडी चोळीचा या ठिकाणी आहेर आम्ही या ठिकाणी केलाय आणि सर्वच जणांना या ठिकाणी सन्माननीय चिन्ह देऊन त्यांचा पुरस्कार केलेला आहे। आमदार बांगर यांनी गुरुचे चरण स्पर्श करून धुवून कुठेतरी गुरुदक्षिणा दिली आहे, कसं बघता याच्याकडे? मला वाटते की गुरुशिवाय काहीच नसतं, ध्यानात ठेवा। जहाँ से गुरु वहां से दुनिया शुरू अशी परिस्थिती असते आणि गुरुचा आशीर्वाद तुम्हाला सांगतो की हा म्हणजे आई वडील फक्त जन्मच देतात, पण घडवणारं काम जे आपण काय म्हणतो त्यांना दिशा दाखवणारं काम जर कुणाचं असेल तर ते मला वाटते गुरुजनांचं असतं। भूतो असा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे। कळमनुरी विधानसभेचे भाग्यविधाते तथा देवदूत आमदार संतोषरावजी बांगर साहेब यांनी शिक्षकाप्रती असलेलं प्रेम, गुरुप्रती असलेलं प्रेम, गुरुप्रती असलेली निष्ठा ही आज सर्वच शिक्षकांना दाखवून दिलेली आहे। शिक्षकाचा अतिशय आनंददायी वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। शिक्षकाला येणाऱ्या अडचणी, शिक्षकाला भेडसावणारे प्रश्न या सगळ्या गोष्टी आज त्यांनी जाणून घेतलेल्या आहेत आणि येत्या काळामध्ये शिक्षकाच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्याचा नक्की ते प्रयत्न करणार आहेत। येत्या 15 दिवसामध्ये शिक्षकाच्या ज्या काही अडचणी असतील त्या सुटतील असं त्यांनी ठाम आश्वासन दिलेलं आहे आणि आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये असा एकमेव आमदार आहे की जो बोलतो तोच करतो, कारण एकदा त्यांनी शब्द दिला की ते काम होणार म्हणजे होणारच असा हा आज कार्यक्रम झालेला आहे आणि शिक्षकाला प्रोत्साहन देणारा कार्यक्रम आहे। मागच्या 4 वर्षापासून असा कुठल्याही प्रकारचा जिल्हा परिषद अंतर्गत आदी कार्यक्रम व्हायचा तो झाला नाही किंवा समग्र जिल्ह्यामध्ये असा कार्यक्रम आयोजित कोण्याही आमदाराने केलेला नाही। हा खूप चांगला कार्यक्रम आहे। शिक्षकाला प्रोत्साहन मिळालं, शिक्षकाला नवी ऊर्जा मिळाली आणि शिक्षकांनी चांगले विद्यार्थी घडावं, चांगलं मार्गदर्शन समाजामध्ये जावं या गोष्टीसाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि नक्की हा इतका चांगला कार्यक्रम होता की सर्व शिक्षक या ठिकाणी काही ना काही घेऊन गेलेले आहेत। एक चांगले विचार आणि चांगले आचार हे समाजामध्ये रुजवायचं एक ध्येय आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आम्ही आणि खूप धन्यवाद मानतो मी आमदार साहेबांची। खूप अतिशय चांगला कार्यक्रम हा घेतलेला आहे। 2024 खरं तर कार्यतत्पर आणि ज्यांची ओळख अख्ख्या हिंगोली जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रभर आहे असे आमचे लाडके आमदार आदरणीय संतोषदादा बांगर यांनी शिक्षकांसाठी त्यांच्या सन्मानासाठी हा ठेवलेला सोहळा खरं तर पाहता हिंगोली जिल्ह्यातला हा सर्वात मोठा सन्मान आहे। याच्या अगोदर एवढ्या मोठ्या प्रमाणात हा सोहळा झाला नाही। शिक्षक असा प्राणी आहे की तो गावखेड्यामध्ये तांड्या वस्तीवर कार्य करणारा प्राणी आहे आणि त्याला बाकीच्या गोष्टीपेक्षा त्यांच्या केलेल्या कार्याचा कुठंतरी जर उल्लेख होत असेल तर त्यापेक्षा मोठा सन्मान नाही आणि तो सन्मान देण्याचं काम आदरणीय दादांनी केलं। प्रत्येक गुरुजींना त्यांच्या कार्याची पावती म्हणून या ठिकाणी मानपत्र, अतिशय सुंदर मानपत्र या ठिकाणी दिलं की आणि हा सोहळा जो होता तो अतुलनीय आणि त्याची प्रशंसा खरं तर शब्दामध्ये करणं शक्यच नाही असा सन्मान झाला आणि त्यासोबतच दादांच्या सोबतच आदरणीय शिक्षण अधिकारी देखील दोन्ही शिक्षण अधिकारी होते आणि ज्या शिक्षकांच्या मागण्या होत्या त्याही मागण्या संदर्भात या ठिकाणी चर्चा झाली आणि लवकरात लवकर सोडण्यासाठी या ठिकाणी शिक्षण अधिकारी साहेबांनी देखील त्या प्रकारचा शब्द दिला। एकंदरीत हा जो सोहळा होता न भूतो न भविष्यती असा सत्कार सोहळा, सन्मान सोहळा झाला आणि आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनही आहे आणि 5 सप्टेंबर शिक्षक दिनाचं देखील औचित्य या दोन्हीचा दुहेरी संगम आदरणीय दादांनी या ठिकाणी मांडला आणि अतिशय उत्कृष्ट हजारोच्या संख्येने तळागाळातल्या खेडोपाड्याच्या तांड्या वस्त्यावर काम करणाऱ्या शिक्षकांचा खरा सन्मान झाला असा या ठिकाणी मला म्हणता येईल।